नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण एका अशा मुलीबद्दल बोलणार आहोत जिच्या मृत्यूचा 5 वर्षांनाही ती पुन्हा प्रकरण चर्चेत आले आहे। ज्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नाही। हो, तीच म्हणजे दिशा सालियन। चला तर मग वळूयात आजच्या ह्या विशेष विषयाकडे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापले आहेत। या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। दिशा सालियनचे वडील म्हणजेच सतीश सालियन यांनी जून 2022 मध्ये दिशा सालियनचे वडील म्हणजे सतीश सालियन यांनी जून 2020 मध्ये दिशाच्या मृत्यूच्या गूढ परिस्थितीत नव्याने चौकशी मागणी करणारीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। दरम्यान ह्या प्रकरणात शिवसेना युटीबी नेते आदित्य ठाकरे यांचेही नाव समोर आले आहे। दिशाच्या वडिलांनी याचिकेत आदित्य ठाकरेंविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि तपास सीबीआय कडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीमुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता सुरू झाल्या आहेत। दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता। वृत्तानुसार ती मुंबईतील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडली होती। बरोबर 6 दिवसांनी 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे। दरम्यान आता ह्या दोन्ही मृत्यूंना 5 वर्षांनी दिशा सालियनचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। अभी उसके खुद के पिताजी ने 230 पेजेस का वो पिटीशन है, उसमें आप पढ़िए, उन्होंने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलने का आरोप किया है। पोस्टमार्टम रिपोर्ट में लिखा गया था कि मेरे बेटी का सर फूट गया था, फेस के ऊपर इंजरीज है, पर कल उसका जो फोटो उनका आया था उसके ऊपर किधर भी इंजरीज नहीं है। पोस्टमार्टम रिपोर्ट के साथ भी छेड़छाड़ का आरोप नीतीश राणे ने नहीं किया, उसके खुद के पिताजी ने किया है। तो अभी जो दूध का दूध पानी का पानी अभी कोर्ट में होने वाला है और जो कोई भी इसके गुनहगार है उनको जरूर पनिशमेंट मिलेगा। एफिडेविट दिया है कि दिशा सालियन के ऊपर सामूहिक बलात्कार करके उसका खून हुआ है और उसके अंदर उसने आदित्य ठाकरे, सूरज पंचुले, डीनो मोरिया का नाम दिशा सालियन के पिताजी ने कर लिया है। तो मुझे ऐसा लगता है कि अभी कोर्ट सही डिसीजन लेगा, सो कोर्ट डायरेक्शंस देगा, उसकी हिसाब से अभी इंक्वायरी होगी। उसके ऊपर ही हमारे एमएलए अमित चाटम जी ने आज फ्लोर ऑफ द हाउस में वो इशू उठाया, पूरा हिस्ट्री बताया किस तरीके से दिशा सालियन के बारे में जो जो हुआ है, महाविकास आघाड़ी के गवर्नमेंट के वक्त ये केस हुई थी, किस तरह से कवर अप किया गया, किस तरह से सीसीटीवी फुटेज गायब किए गए, किस तरीके से डॉक्टरों के ऊपर दबाव लाया गया। अभी उसके खुद के पिताजी ने 230 पेजेस का वो पिटीशन है, उसमें आप पढ़िए, उन्होंने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलने का आरोप किया है कि मेरे बेटी को पोस्टमार्टम रिपोर्ट में लिखा गया था कि मेरे बेटी का सर फूट गया था, फेस के ऊपर इंजरीज है, पर कल उसका जो फोटो उनका आया था उसके ऊपर किधर भी इंजरीज नहीं है। तो पोस्टमार्टम रिपोर्ट के साथ भी छेड़छाड़ का आरोप नीतीश राणे ने नहीं किया, उसके खुद के पिताजी ने किया है। तो अभी जो दूध का दूध पानी का पानी अभी कोर्ट में होने वाला है और जो कोई भी इसके गुनहगार है उनको जरूर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे। याशिवाय दिशाच्या वडिलांनाही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या मुलीच्या मृत्यूच्या नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धही एफआयआर दाखल केला आहे। दिशा सालियनने सुशांत सिंग राजपूत सोबत खूप जवळून काम केले होते। याशिवाय ती भारती सिंग आणि वरुण शर्माची मॅनेजर देखील होती।
त्याच वेळी सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने 2020 मध्ये चौकशी दरम्यान दिशाबद्दल एक विधान केले होते। जेव्हा रिया चक्रवर्तीला विचारण्यात आले की ती दिशाला कशी भेटली, तेव्हा तिने सांगितले की ती सुशांतच्या माध्यमातून दिशाला भेटली होती। तिने सांगितले की सुशांतच्या घरी गेल्यावर एका औपचारिक भेटीत तिची आणि दिशाची भेट झाली आणि दिशा तिच्या टीमसह तिथे आधीच उपस्थित होती। आता दिशा सलियांच्या वडिलांच्या जबाबानंतर ह्या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी केली जाईल। वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तर ती एक सुनियोजित कट होता। अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात। गुरुवारी माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की आमचे आमदार अमित साटम यांनी दिशा सालियांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। दिशा सालियांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत 3 जणांचे नावे आहेत। हे गांभीर्याने घेतले पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे। दिशा सालियांच्या वडिलांना खात्री आहे की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी। दुसऱ्या एका प्रश्नांच्या उत्तरात ते म्हणाले की जर आदित्य ठाकरेंनी काही केलं नाही तर ते का पळून जात आहेत, त्यांनी त्याचा सामना करावा। आदित्य ठाकरे कुठे आहेत, तो जनतेसमोर का येत नाहीये? चौकशी पूर्ण होईपर्यंत आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर आमदार पदाचा राजीनामा द्यावा, सत्य बाहेर येऊ द्या। जर तो निर्दोष आढळला तर मी महाराष्ट्राची माफी मागण्यास तयार आहे, असेही राणेंनी जाहीर केले।